घरच्यांनी बघितल्यानंतर आम्हाला अशा शिव्या बसणार आहे. खतरनाक पाऊस पडून गेलाय. टेक्नॉलॉजी वीज कडकडायला लागली. अशी एकदा रेसिपी ट्राय करा. हा सुंदर नजारा. सुप्रभात मंडळी, वेलकम टू द डे 52 ऑफ डेली नाही म्हणता येणार पण व्लॉगिंग. आता जे काही रामायण एवढे दिवस झाले ते मी तुम्हाला नंतर सांगतो. बाय द वे आत्ता मी आहे तुंगर्लीमध्ये आणि वाजलेले आहेत 4:38 झालेत आणि आजचा प्रोग्राम आहे आपण चाललोय कॅम्पिंग करायला मस्त वलवण डॅमला. हे बघा वलवण डॅम आहे हा आणि आपल्या संगे आहे नेहमीप्रमाणे रुद्र. हाय बोल. त्याचा आवाज तुम्हाला येणार नाही कारण आपण माईक पे खर्च किया आहे भाई. तर आता आपण बाळूमामाला आलतो. बाळूमामाला तिथे बाईक पार्क केली, दर्शन वगैरे घेतले. भंडारा तुम्हाला दिसत असेल बाळूमामांचा आणि तिथनं आता खाली उतरतोय. आपला स्पॉट आहे ना इथे कुठेतरी कॅम्पिंग करायचा विचार आहे. सो बघू, चांगला एक स्पॉट बघून करूयात. फक्त भीती आजची एकच आहे की पाऊस नाही पडायला पाहिजे कारण काल भाई जो पाऊस पडलाय फुल वारा विरा एकदम सुसाट होता. पण आपला प्लॅन होता मग म्हटलं कॅन्सल नको करायला भाई. सो बघूयात. आम्ही डायरेक्ट मस्त शॉर्टकट मारलाय. डायरेक्ट स्टीप बाळूमामाच्या मंदिरासमोरनं डायरेक्ट खाली उतरलोय. ऑल थँक्स टू रुद्र. मी त्याला बोलत होतो तिकडनं उतरू. तो वॉटरफॉल आहे बाळूमामाचा. पावसाळ्यामध्ये आपण नक्की येऊ, मी तुम्हाला दाखवेल. खूप सुंदर आहे पण तिकडनं थोडं लॉंग झालं असतं. म्हटलं की जरा शॉर्टकट मारूयात. सो आता डायरेक्टली उतरलो आम्ही. आलो ऑलमोस्ट बेसला. समोर हे जे पार्ट दिसतोय ना हा पार्ट आणि त्याच्या वरचा पार्ट तिकडनं पूर्ण तो बाळूमामाचा जो वॉटरफॉल आहे ना तो फ्लो होता. बाळूमामाचं नाव यासाठी दिलं आहे कारण इकडे बाळूमामाचं मंदिर आहे समोरच. ही टाकी दिसते ना याच्या इथेच बाळूमामाचं मंदिर आहे आणि इथून हा रूट फॉलो करून इथे येतो आपण. जो वॉटरफॉल येतो बघायला. आपल्या चॅनलवरती या वॉटरफॉलचा एक व्हिडिओसुद्धा आहे. सो जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आणि नाहीतर मग ह्या मॉन्सूनमध्ये ते येणारच आहे. सो नवीन आहात तर सबस्क्राईब करा भाई, लवकर पटकन सबस्क्राईब करा. सो ते पाणी पूर्ण इकडनं फ्लो होतं खाली तिथनं. आणि तिथं आहे ना एक मस्त छोटीशी केव आहे. यावेळेस आपण फुल एक्सप्लोर करणार आहे भाई. यावेळेस बोलणार नाही, यावेळेस दाखवणार सगळं तुम्हाला. ही आहे ती केव. तिकडनं जे पाणी फ्लो होतं ना ते ह्याच्यावरनं येतं पूर्ण. आणि हा समोर आहे वलवण डॅम. ज्याची भीती होती ना तेच आता वाटायला लागले. तिकडं बघा पूर्ण काळा झाला आहेस काय आणि फुल जोरदार पाऊस येणार आहे भाई, फुल जोरदार. तर आपल्याला टेंट ठोकावं लागेल पटकेनी म्हणजे मे बी. पण आताचा पाऊस कसा आहे माहिती आहे का, थोडाच येतो पण फुल वादळ वारा एकदम जोरात असतो. आपण वरनं जायला पाहिजे होतं, इथनं नाही जाता येणार, क्रॉस करता येणार. चल इथून चढू वरती. हां तर मी काय सांगत होतो की आत्ताचा पाऊस कसा आहे फुल वारा वगैरे येतो, वादळ वगैरे असतं. सो त्यामध्ये टेंट टिकणं ही मोठी गोष्ट आहे. आणि भाई तर असं वाटतं की प्लॅन कॅन्सल करायला हवा होता. बट बघूयात, जोपर्यंत आपण करू शकतो तोपर्यंत करू. कारण इकडचं वेदर पूर्ण क्लीन आहे, फक्त इकडचंच आहे तर हे फ्लो होऊन जाईल. पण भीती वाटते भाई, काय खतरनाक आलं आहे ते असं अंगावर. बेकार काळ झाले भाई. 2 मिनिटात अख्खाच काय काळ झालाय भाई. आपण बरोबर तिकडचं थोडंसं आहे, तिकडचं थोडंसं आहे पण मला ना वाटत ते पण जाणार आहे आता भाई. ह्याचं ऐकलं मी ह्याचं. हा मला बोलतो नाही म्हणणार मामा पाऊस, जाऊ आपण. आणि भाई अरे व्ह्यू दिसू दे पण आपला व्ह्यू काय होईना त्याचा विचार आहे का. आम्ही टेंटचं कवर आहे ना त्या अंगावरती घेतले. थोड्या वेळ हा पाऊस गेला ना मग आपण टेंट सेट करू शकतो. टेंट आता सेट नाही करू शकत कारण इतका वारा आहे की टेंट उडेल. सो त्यापेक्षा ही आयडिया केली. एक झाड आहे वरती सो त्याचा पण आडोसा आहे आणि इकडनं डोंगर आहे तो त्याचा पण आडोसा आहे. सो असं काहीतरी प्लॅन केलाय. ॲडव्हेंचर पे ॲडव्हेंचर. पण हार नाही मान्य काय भाई, हार नाही मान्य काय. बघू आता किती नेचर आपली परीक्षा घेते. जबरदस्त पाऊस आहे. तुम्हाला दाखवतो थांबा. बघा इकडनं खालनं बघा जबरदस्त पाऊस पडतोय.
आणि इकडे आम्ही असे आई काय पाऊस आहे बघा, वीज कडकडायला लागली आहे वीज. असा आता कसा रुद्र दिसतोय तुम्हाला तसं आम्ही दोघं बसलो होतो आतमध्ये. भाई खतरनाक पाऊस पडून गेलाय, म्हणजे अजून पण आहे थोडा थोडा. तिकडे बघा ते ना झाडाच्या वरती तुम्हाला फ्युम्स दिसत असतील आणि वीज बघा काय कडकतीये भाई, जबरदस्त. पण आता क्लिअर होईल त्यामुळं आपण टेंट लावू शकतो आणि कॅम्पिंग आपली होईल, सो त्याचं टेन्शन नाही. पण एवढंच आहे की हा चिखल आहे, आता आपल्याला स्पॉट चांगला शोधावा लागेल जिथे प्रॉपरली आपण टेंट माउंट करू शकतो, टेंट पिच करू शकतो. चेक, इट्स 5:44 आणि फायनली पाऊस जो आहे तो थांबलाय. आता क्लाउड्स अजून परत येत आहेत, पण आता आपण वी आर ऑल सेट, कारण आपला टेंट जो आहे तो इकडे पिच झालेला आहे, प्रॉपर कव्हर वगैरे टाकले आणि पहिल्यांदा सगळे पेग्स लावलेत भाई. म्हणजे नॉर्मली मी कव्हर जर टाकलं ना तर हे साईडचे पेग्स नाही लावत, कारण गरज नाही पडत एवढी, पण आज गरज वाटते, सो सगळे लावून टाकलेत. पण बघा ना काय लोकेशन भेटली आपल्याला. हा आपला टेंट आणि समोरच काय हा सुंदर नजारा. हे झाड मध्ये येते, पण इकडनं थोडस साईडला आलं ना की इकडनं बघा ह्या दोन्ही झाडांच्या मधनचा व्ह्यू काय सही दिसतोय आणि हे क्लाउड्स येतात. ते टाइम लॅप्स खतरनाक तुम्हाला दिसलेलेच आहेत आपल्या जे टेंट सेटअप करतानाचे. सो आता काय करतो आम्ही, सगळं सामान जे ते टाकून घेतो टेंटमध्ये, म्हणजे ते सेफ राहील. आणि मग त्यानंतर आपण जाऊयात ह्या फळफळत्या गरमीमध्ये ह्या थंड व्याचा म्हणजेच या पाण्याचा आस्वाद घ्यायला. मस्त जरा पाण्यामध्ये थंडगार होऊ आणि मग येऊ. आता चला. आणि बाय द वे माईकचा ऑडिओ कसा वाटतोय तुम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता मी नॉईज कॅन्सलेशन चालू केलंय, फुल वारा वगैरे चालू आहे इथे, सो सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये की कसं वाटतंय तुम्हाला व्हॉइस. चेंज करून आपलं झालेलं आहे अँड नाव वी हॅव शिफ्टेड टू गोप्रो, कारण गोप्रो वॉटरप्रूफ आहे भाई, फोन वॉटरप्रूफ नाही आहे. टेंट आपला बंद केलाय आणि उघडा नागडा रुद्र. नाव लेट्स गो अँड हॅव फन इन वॉटर. थंड पाणी देणार ना आम्हाला. हे हा व्हिडिओ घरच्यांनी बघितल्यानंतर आम्हाला अशा शिव्या बसणार आहेत की काय बोलायला नको, पण ठीक आहे भाई, कभी कभी ॲडव्हेंचर इज नेसेसरी. हा काय गरज आहे सगळं करायची असं म्हणतील, पण ठीक आहे भाई, थोडंफार म्हणजे एकदम आतमध्ये नाही जाणार आहे, थोडंफार फक्त भिजायचं आहे भाई. थंड आहे का? खूपच भारी. हा थंड आहे. मजा आली भाई, थंड थंड. आणि मेन म्हणजे ना इथे खडक आहे पूर्ण, सो टेन्शन नाही. गाळ वगैरेचा, चिखल वगैरेचा गळ म्हणजे टेन्शन असतं ना, सो ते नाहीये. दगडी दगडी का मौसम थंडी थंडी. ओ भाई अरे दगडीच येतच. अभी माती आ गई थोडीशी. नाही खडक आहे. हा ते थोडंफार आता ते पाणी तिकडनं फ्लो होते ना. ते मागं काय भारी व्ह्यू आहे आणि त्या व्ह्यू मध्ये अभी मार सकते हैं आपण एक डुबकी. मगाशी आपण येत होतो तेव्हा तिकडचं पूर्ण काळ झालं होतं आणि तिकडनं पाऊस आलेला. आता या साईडचं पूर्ण काळ झालंय बघा. थोड्या वेळानंतर इकडनं पण एक सर होऊन जाणार आहे बाई. पण आता आपण सेट आहे पूर्ण. ते बघा आपला टेंट तिकडे मस्त सेट आहे, टेन्शन नाही. अँड नाव इट्स टाइम फॉर डुबकी. जोश जोश मध्ये डायरेक्ट डुबकी मारली, नाकातच पाणी गेलं बाई. बिना आंघोळीचा आला होता, कारण याला माहित होता आपण इकडे डुबकी मारणार आहे. आनंद लय भारी वाटते. आता मी कॅमेरा लावतो टाइम लॅप्सला, तुम्ही टाइम लॅप्स एन्जॉय करा आणि आम्ही हा पाण्याचा मस्त गारगार थंडगार पाण्याचा आस्वाद घेतो.
6 वाजलेत आणि आता स्काय बघा काही सुंदर झालाय आणि हा समोरचा नजारा आम्ही एन्जॉय करत इथे बसलोय. भाई इतकं गार आणि इतकं थंड वाटतंय ना आता. दिवसभर इतकं गरम 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 घरामध्ये ना बेकार फॅन लावा नाही तर काही लावा इतकं गरम होतंय. पण भाई या वलवण डॅमने जो आम्हाला थंडावा दिलाय रुद्रला तर थंडी वाटते. आता आम्ही इथे मस्तपैकी स्नॅक्स एन्जॉय करणार आहे. मग त्यानंतर जाऊ आणि आपण बनवूयात. आज बनवणार आहे चिकन. भाई मस्त खूप दिवसांनंतर आज मी प्रॉपर चिकन खाणार आहे. आय नो मी तुम्हाला बोललेलो की मी चिकन नॉनव्हेज बंद केलंय पण ते आता परत चालू केलंय. भाई आपले दिल का राजा हो आपण. कधी करायचं तेव्हा करू. बॅक टू द पवेलियन. आता सुकवूयात भाई स्वतःला. मजा आली. काय भारी दिसतंय ना क्लाउडला हा क्लाउड हा लय भारी दिसतंय. एका साईडला पूर्ण क्लिअर मस्त मस्त आणि इकडे बघा अख्खं काळं झालंय. कोण बोल ना 6:30 वाजले. हा ना. तर भाई मी पडलो मगाशी तर मला इथे लागले इकडे आणि इथे पायाला पण लागले. हे बघा इथं लागले. ते म्हणजे माझी चूक नव्हती. त्या प्लॅटफॉर्मवरती मी उभा होता आणि तो प्लॅटफॉर्मच तुटला भाई. सो डायरेक्ट पडलो. नशिबानी बॅग होती नाही तर कंबारड्याला लय जोरात लागला असतं. एनिवेज तर टेंट आपला सेटअप करत होतो. सो इकडे आपला सगळा किचनचा सेटअप आहे आणि इकडे बॅग्स वगैरे ठेवलेले आहेत. सो आता वाजलेले आहेत किती वाजलेत 6:40 झालेत. अजून एक थोड्या अर्धा 1 तासामध्ये आपण जेवण बनवायला सुरुवात करूयात. बाहेरचा नजारा बघा. सर बाजलो हे देखो नजारा और ये है येडा रुद्र. चलो फक्त आता प्रॉब्लेम काय माहिती का पाऊस पडल्यामुळे ना पूर्ण ओलं झालंय हे. तर पाय असे बघा असे मागतात ते तर डायरेक्टली आत नाही घेऊ शकत. सो याचं काहीतरी एक नियोजन करायला लागणार आहे आता सध्या. पुढे बघा अशी वाळत घातलीत आम्ही इथं मस्त वाळतील. माझे तर ड्रायफ्रूट येतं ते वाळून जातील पटापट आणि ह्या येड्याने कॉटन आणलेलं. सो आता ते वाळायला वेळ लागणार आहे. मस्त इथे बसून आम्ही व्ह्यू एन्जॉय करतोय. काय भारी व्ह्यू आहे. तर तिकडे मच्छीमारी चालू आहे. तो जो आहे ना व्यक्ती तो तिकडे अख्खी नेट पसरवतोय मासे पकडण्यासाठी आणि हा पूर्ण व्ह्यू बघा काय भारी आहे. असा समोरच तो डॅम जो असतो तो आहे डॅमची वॉल आणि इकडे हा पूर्ण परिसर. एक नंबर शांतता इकडे टेन्शन नाही. फक्त हे 2 घर आहेत तर या घरामध्ये कोणच नाही राहत. इकडे वरती एक झोपडे आहे तिथे राहतात. सो त्यांचं काय टेन्शन नाही आपल्याला. मस्त शांतता आहे भाई इथं. खूप दिवसांनंतर आपण आलोय कॅम्पिंगला आणि काय भारी स्पॉट भेटलाय आपल्याला. लोणावळ्यातल्या लोणावळ्यामध्ये इतका भारी स्पॉट आहे भाई. जर तुम्ही लोक येत आहे तर तुमच्या रिस्कवरती या कारण इकडे कसं आहे पूर्ण हा जंगलचा पट्टा आहे. सो बाकी तुम्हाला कशाचं टेन्शन नाही म्हणजे लोक वगैरे तुम्हाला त्रास नाही देणार पण जनावरं तुम्हाला त्रास देऊ शकतात. सो ते डोक्यात ठेवून या येत आहे तर कारण स्पॉट खूपच छान आहे. मजा येईल तुम्हाला पण कॅम्पिंग करायला. येत आहे तर पावसाळ्याच्या आधी या कारण पावसाळ्यामध्ये हे पूर्ण पाण्याखाली असतं. काय करतोय रे रस्ता बघा कसा भारी बनवतोय बघ. स्टेप्स बनवतोय स्टेपिंग स्टोन्स. कसं यायचं दाखव मला आता तिथून. हा तिथं पाय धुवायचं. थांब तिथं पाय धुवायला काय. हा अच्छा ठीक आहे. तिथे थोडासा खड्डा आहे त्यामध्ये पाणी आहे. अच्छा पूर्ण डेमो ठीक आहे दाखव. हा पाय धुतला. हा हात पण धुतला. ठीक आहे. आला रुद्र वाघ आला. आता इथून आला हा आला 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 हा आणि काय टेंट मध्ये डायरेक्ट पाय. आई शपथ टेक्नॉलॉजी. अरे पण तू भारी आयडिया लावली. डोकं लावलंय आपण ना चपटे दगड ठेवू. अजून थांबा जरा प्रॉपरच रूटच बनवू. आता अशा प्रकारे आमचा रोड जो आहे तो तयार झालाय बघा. इथून एक इधर फिर इधर और फिर डायरेक्ट टेंट के अंदर. टेक्नॉलॉजी 7:28 नाव आणि आता आपण आपल्या जेवणाच्या तयारीला सुरुवात करू. सो आपले कांदे वगैरे जे मस्तपैकी चॉप करून घेऊयात. कांदा टोमॅटो वगैरे रेडी करून घेऊयात. मस्त बाहेर बसलोय हवेमध्ये. इकडे टेंट आहेत. थोड्या वेळापूर्वी आमची चांगलीच फाटली होती बाई कारण तिकडनं मागणं आहे ना खतरनाक आवाज येत होता. म्हणजे डरकाळी कशी फुटती तसे आवाज येत होते. पण नंतर इथनं ते लोकल पास होते त्यांना विचारलं आम्ही तर ते बोलले की काही टेन्शन नाही. इथे ते गुरंढोरं असतात ना तर त्यांचा आवाज होता. मग त्यानंतर आम्ही कन्फर्म केलं की तेच आहेत आणि म्हणून मग आता बसलोय बाहेर. आता मस्तपैकी पहिले चॉप वगैरे करून घेऊ आणि मग बनवू आपलं चिकन रस्सा. मस्त ढाब्या स्टाईल चिकन ग्रेव्ही बनवणार आहे मस्त थिकवाली. आणि भाकरी आम्ही घरनंच आणल्यात. यावेळेस काय ब्रेड वगैरे नाही आणले कारण ते मग कॅरी करा परत ते
यावेळेस भाकरी खायची इच्छा होती यार, सो भाकरी आणल्यात. कांदा बघ केवढा आणलाय मी. सीधा बकवास, सीधी बात. बाहेर जेवण बनवण्याचा प्लॅन थोडासा फ्लॉप झालेला आहे, कारण किडे खूप जास्त आहेत. हे बघा ह्याच्यावरती तुम्हाला हे व्हाईट व्हाईट दिसत आहे ना, हे पूर्ण किडे आहेत आणि ते सगळे जेवणामध्ये पडतील. सो फटाफट चॉपिंग करून झालेलं आहे आपलं. हे बघा चॉपिंग करून ठेवले तिकडे कांदा आणि टोमॅटो, आणि आपला गॅस असा इथे सेटअप केला आहे. गॅस जेव्हा मी पेटवेल ना तेव्हा हे थोडंसं ओपन करेल, म्हणजे हीटनी किडे तर नाही येणार, पण ॲटलिस्ट म्हणजे नाही का थोडं व्हेंटिलेशन राहील. जेव्हा पण तुम्ही टेंटच्या आतमध्ये जेवण बनवताय ना, तर थोडं टेक केअर की व्हेंटिलेशन असू देत थोडंसं, कारण जी गॅस आहे ती ॲक्युमुलेट नाही झाली पाहिजे टेंटमध्ये. सो अभी बनाते हैं अपना जेवण टेंट के अंदर. मस्तपैकी आपण जे खडे मसाले आहेत ना ते मस्त फ्राय करून घेतले जातात. आता याच्यामध्ये टाकूयात आपण चॉप केलेला कांदा. ये आ गया कांदा. कांदा आपला मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झाला आहे. आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत टोमॅटो थोडंसं. ये गया इसमें टोमॅटो. याचा थोडा गाळ होतोपर्यंत ह्याला शिजवू. आणि आम्ही थोडं नेट उघडी केली आहे, कारण तुम्हाला जे मी बोललेलो ना व्हेंटिलेशन व्हायला पाहिजे नाहीतर गरम पण होईल आणि ती गॅस पूर्ण टेंटमध्ये राहणार, सो त्याचा त्रास होऊ शकतो. सो बेटर वेज की थोडंसं उघडं. आता ते गरमीमुळे ना किडे पण येत नाहीत. बेस्ट. याला जरा गाळवून देऊ मस्तपैकी. कांदा टोमॅटो आपला मस्तपैकी गळला आहे. हे बघा आता कसं छान एकजीव होत आलं आहे ते. आता याच्यामध्ये आपण घरून जो वाटण मसाला आणला होता ना, म्हणजे घरचं वाटण, तो टाकूया. हे मम्मीने बनवून दिलं होतं. ह्याच्यामध्ये सगळे कोथिंबीर, खोबरं, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये, ते मी ॲड केले. घरी तुम्ही मम्मीला विचाराल ना बाई, मम्मी लगेच बनवून दे. वाटणीचा मसाल्याशिवाय मजा नाही येत बाई कालवणाला. हा जो वाटणीचा मसाला टाकलाय ना बाई, त्याने जो वास आलाय नादच खोळा. एक नंबर. भूक डायरेक्ट डबल ट्रिपल चौबल झाली आहे बाई. तर हा मसाला फक्त आपल्याला जळून नाही द्यायचा, थोडा नीट धीमी आंच पे इसको पकाएंगे अच्छे से. चिकन मी ऑलरेडी घरूनच मॅरिनेट करून आणलेलं आहे. याच्यामध्ये दही, हळद, मीठ, मसाला आणि लिंबू वगैरे टाकून आणलेलं, आणि जिंजर गार्लिक पेस्ट पण टाकली होती. सो अभी ये डालेंगे अपन इसमें. ये गया सब मसाला वगैरह पूर्णपणे, म्हणजे ग्रेव्ही अजून थिक होईल आपली. ये आ गया. इसको ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ. पुढे गेला फडका. छानपैकी ह्याला मिक्स करून घेऊ. जरा मसाला लागला पाहिजे चिकनला. एक जीव झालं ना भारी. मॅरिनेशननी काय होतं माहिती आहे का, पूर्ण ना त्या चिकनच्या आतमध्ये पर्यंत मसाला जातो. सो ते भारी ज्युसी जे लागतं ना, नादच खोडा भाई. आज एकदम लय भारी बनणार आहे आज. आता हे असंच थोड्या वेळ हे व्हाईट चिकन जे आहे ना ते व्हाईट होतोपर्यंत असंच ठेवू. त्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करू. उसको ढक देते अभी. चिकन थोडंफार शिजले. आता ते व्हाईट झालं आहे पूर्ण. आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करू. जर तुम्हाला एकदम रस्सा पाहिजे असेल ना तर तुम्ही जास्त पाणी ॲड करू शकता. आम्हाला थोडंसं थिक ग्रेव्ही काइंड ऑफ आवडतं. सो आम्ही आता पाणी ॲड करू. थोडंफारच ॲड करू, जास्त नाही, कारण ते थोडंफार आटणार आहे पाणी. सो त्या हिशोबाने आपण ॲड करू पाणी. हां, एवढं आय गेस ओके.
की आता हे बघा रस्सा बघा काय भारी दिसतोय एकदम. आत्ताच पिऊशी वाटतं भाई, इतकी भूक लागली मला. एकदम टेस्टी टेस्टी टेस्ट केलं होतं आम्ही थोडंसं मसाला, एकदम भन्नाट टेस्ट झाले. पूर्ण झाल्यानंतर तर तुम्हाला काय मजाच येणार, तुम्हाला काय मला मजा येणार आहे बाई खायला. आणि तुम्ही जर घरी बनवलं बाई अशी एकदा रेसिपी ट्राय करा, मजा येऊन जाईल. आता काय करू, ह्याला झाकून ठेवून देऊ उकळी येतोपर्यंत. मग एकदा उकळी आली की थोड्या वेळ अजून शिजवायचं अँड देन इट इज डन. तर आता तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट हे बनल्यानंतर. चला. तर कालवण आपलं मस्तपैकी तयार झालेलं आहे. सगळं साफसफाई करून सगळं हटवलं आम्ही साईडला आणि मस्त इकडे आपलं जेवण जे आहे ते अरेंज केलेलं आहे. सो हे बघा आपलं कालवण, दाखव त्यांना कालवण दाखव. मस्त तर्री पण आली आहे त्याला. अँड ये हे रस्सा अँड ये पीस, चिकन पीस. तर आता जेवूयात. चिकन लेग पीस. तुम्हाला जर अशा गोष्टी आवडत असतील ना बघायला तर भाई सांगा. मला तर लय आवडतं असं बाहेर ॲडव्हेंचर. सो नक्की सांगा, आपण असे व्हिडिओज अजून बनवूयात. 2 महिने के बाद. हा पण ठीक आहे ना, म्हणजे जर त्यांना आवडत असेल तर मग फ्रिक्वेंटली यायला काही प्रॉब्लेम नाही ना. आणि आता तर पावसाळा पण येणार आहे, सो अजून मजा. यस. अभी रुद्र जी कैमरा जो है वो हमारे हवाले कीजिए और आपका रिएक्शन हमें देखना है. थांब, ते लाईट काढ ना, दे मी मारतो तुझ्यावरती बाई. अभी यू आर द हिरो. इथे आपल्या भाकरी आहेत मस्तपैकी. सो भाकरीचा घास आणि चिकनचा घास रस्स्याचा. अँड ये गया रुद्र के मुंह में. हाँ प्लीज थांब, खाऊन मग सांग. टेस्ट करतोय मग. हां येस, एकदम भारी आलं. काय एकदम भारी ना. ओके. पीस शिजलंय. शिजलाय. कांदा संग अजून भाजला. हां, दुपारी भाई मला म्हणत होता की मॅरिनेट जे केलं होतं ना आपण, मॅरिनेट, ते जरा इतकं खास नव्हतं झालं. म्हणजे खास म्हणजे त्याची चव नव्हती एवढी चांगली लागत. मला माहीत होतं ना बाई नंतरच्या मसाल्यामध्ये काय जादू आहे ते आपण ट्राय करते. रस्सा कांदा लो, कांदा एक नंबर. और चिकन के साथ में कांदा बेस्ट. पीस खाऊन बघू. पीस पण प्रॉपर शिजलेत भाई. जे आपण मॅरिनेशन केलं होतं ना त्यामुळे जे आतमध्ये जी चव गेली आहे ना भाई, एकदम सॉफ्ट झालेत पीस आणि आतमधपर्यंत चव लागते. आता आम्ही जेवून घेतो मस्तपैकी भाई, कारण खूप जास्त भूक लागली आम्हाला. तर आता जेवून घेतो, त्यानंतर तुम्हाला भेटतो. चला. डन विथ द जेवण. मस्त सगळा टेंट वगैरे पण आवरला आहे आम्ही. आणि भांडी घासून हे बघा इथं वाळत घातली आहेत. थोड्या वेळ वाळतील इथे, त्यानंतर मग परत आतमध्ये घेऊ आम्ही. कपडे वगैरे तिकडे वाळत घातली होती ना, ती सगळी आतमध्ये घेतलीत. माझे कपडे मी इकडे टाकलेत, हे बघा आतमध्ये. इथे वाळत टाकलेत, नंतर दाखवतो तुम्हाला. नाही दिसणार इथून लाईट मारून. मुंडक्याला लाईट लावली आहे आणि असं करते. एनिवेज, तर एवढे दिवस व्लॉग का नव्हते ते मी तुम्हाला सांगतो. आम्ही आता असं शतपावली करतोय, तर म्हटलं तुम्हाला सांगूयात. तर विषय असा होता की आपलं TV युनिटचं काम चालू होतं आणि तेच तुम्हाला दिसत होतं डेली व्लॉगिंगमध्ये. आता डेली व्लॉगिंगमध्ये तेच दिसणार. मला शूट करायला मेन म्हणजे ते मजा नव्हती आहे तेवढी. सो मी म्हटलं की एक काम करू, थोडा ब्रेक घेऊ आणि नंतर व्लॉगिंग परत रिस्टार्ट करू. पण ते काम झालं आणि त्यानंतर मग माझी पण इच्छा मिळाली. म्हटलं की आता काहीतरी वेगळंच दाखवूयात तुम्हाला, म्हणजे प्रॉपर कंटेंट दाखवूयात, जेणेकरून तुम्हाला पण मजा येईल, एंटरटेन व्हाल तुम्ही पण बघायला. जे आपण आधी कंटेंट बनवायचो ना, म्हणजे ॲडव्हेंचर वगैरे रिलेटेड, तसं कंटेंट. सो आता तेच आपण चालू केलं आहे. डेली व्लॉग येतील का नाही माहीत नाही, लाईफस्टाईल व्लॉग्स पण येणार आहेत. सो स्टे ट्यून्ड. पण असे म्हणजे नाही का, आधी मी आता डेली व्लॉगिंग जसं करत होतो तसं कंटिन्यू येतील हे मला नाही माहिती, पण ॲडव्हेंचरस आणि एक्सप्लोरेशनवाले ब्लॉग्स नक्की येणार आहेत. सो स्टे ट्यून्ड. बाहेरचा व्ह्यू चेकआउट करा, काय सही वाटतंय हे. वरती क्लाउड्स आणि समोरच हा वलवण डॅम आणि ही झाडं वगैरे आणि आपला टेंट तिथे. काय सही व्ह्यू आहे, एकदम शांतता आणि ती वॉल आहे डॅमची. परत पाऊस आला आहे आणि पूर्ण काळ झालं आहे आता आभाळ बेकार. आणि या साईडला आहे ना पूर्ण फॉग आला आहे. आता ते तुम्हाला नाही दिसणार अंधारामध्ये, बट मी टॉर्च मारून ट्राय करतो आहे. बघा पूर्ण फॉग आहे.
आणि आपला टेंट इकडे मागे. शतपावली करून मस्तपैकी आता आम्ही आलोय आपल्या टेंटमध्ये. इकडे बघा माझ्या मागे इथे कपडे वाळत घातलेत. रुद्र लांबलेट झालेला आहे ऑलरेडी. आता झोपूयात. सगळं आम्ही पसारा असं साईडला लावून ठेवलाय. सकाळी बॅग्स वगैरे भरू. सकाळी आमचा प्लॅन आहे की उठायचं भाई, सनराईज बघायचा. सनराईज तसा प्रॉपर नाही दिसणार आहे असं आम्हाला वाटतंय, बट तरी बघूयात कारण फुल ऑन क्लाउड्स आहेत. सो सकाळी उठायचंय मस्तपैकी, परत हीच कपडे घालायचे आणि जायचंय आंघोळ करायची बाई. सकाळी सकाळी मस्त पाण्यामध्ये मजा येणार आहे आणि मग टेंट आवरून आपण निघूयात घरी. सो आता भेटतो तुम्हाला उद्या, म्हणजे तुमच्यासाठी एक सेकंडमध्ये. बाय. सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. सकाळचे 5:47 झालेत अँड मी उठलेलो आहे आणि काय हा नजारा सकाळी सकाळी भाई. एकच नंबर. वर्थ कॅम्पिंग होती भाई आजची. रात्री जी वाट लागली ना, मी तुम्हाला गुड नाईट बोललो त्यानंतर परत पाऊस आलता. सो पाऊस बराच वेळ होता, लगभग ना 2 ते 3 वाजेपर्यंत पाऊस होता. बट लकीली जोरात नव्हता आणि वारं वगैरे नव्हतं. सो मॅनेज झालं. बघा हे अजून झोपलं आहे रुद्र. सो त्याला झोपू देत. आपण जरा कॅमेरा सेटअप करू आणि टाईमलॅप्स घेऊयात. बघूयात सनराईजचा भेटला तर मजाच येऊन जाईन भाई. आपला गोप्रो मी तिकडे मागे सेट केला आहे. तर टाईमलॅप्स बघू आता सनराईज कुठे होतं आहे नक्की. तिकडे थोडे लाईट तर दिसते मला. ईस्ट तसं जर बघायला गेलं ना तर ईस्ट इकडे येतं आहे. मी आपल्या कंपासमध्ये बघितलं तर या डोंगराच्या मागे येते. बट बघू आता. लावलं तर आहे 6:05चा टायमिंग आहे इकडे सनराईजचा. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. जर इकडनं झालं ना भाई, काय भारी रिफ्लेक्शन येतं ना इकडनं. आम्ही एकदा आहे ना बाळूमामाच्या त्या साईडला आम्ही जेव्हा कॅम्पिंग केलं ना, म्हणजे इकडे या वरती गेलो होतो आम्ही वरती आणि तिकडनं बघितलं होतं सनराईज. काय मस्त कलर्स येतात. कलर्स वरती स्काय जेव्हा कलरफुल होतो ना तेव्हा खाली हे पाण्यामध्ये जे रिफ्लेक्शन्स येतात ना खूप सुंदर दिसतं. सो आय एम होपिंग की आज तसं काहीतरी नजारा भेटूयात आपल्याला. आणि भाई हे समोरचं जंगल आहे ना, त्यातनं फुल मोराचे वगैरे आवाज येतात. आवाज ऐका तुम्ही. काय सुंदर अशी मॉर्निंग आहे भाई आजची. एकच नंबर. वर्थ कॅम्पिंग झाली आहे आणि पाऊस आलेला आहे परत. भुरभुर पडतोय म्हणून काय वाटत नाही. बघा ह्याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला थोडे टिपके पडतात येते. एकदम स्लो आणि टिप पडतोय त्यामुळे काय वाटत नाही. जोरदार पडला ना तर मग वाट लागेल. मस्त वाटते यार. असंच राहावं इथं असं वाटतंय. इतकी पीसफुल जागा आहे ना भाई ही. फक्त आणि फक्त टेन्शन एकच आहे की जर काय बिबट्या किंवा अशी मोठी जनावरं त्यांचीच फक्त भीती आहे. बाकी काहीच भीती नाही इकडे. ते काय तिकडे ते पूर्ण वस्तीच आहे त्या साईडला. ती जे दिसते ना तुम्हाला ती वस्ती आहे. परत इकडे धनगरवाड आहेत. बघा हा एक आहे, इकडे एक आहे. सो जास्त काय जर इमर्जन्सी आली तर इकडे जाऊ पण शकतो फटाफट. म्हणजे लोक आहेत. जास्त जवळ पण नाही आणि जास्त लांब पण नाही. सो परफेक्ट स्पॉट आहे हा. आपण हॅमॉक वगैरे पण आणलाय पण तो अजून काय लावला नाही कारण इथे लावायला जागा नाही आहे. बघू जाता एक दोन क्लिप्स घ्यायचा ट्राय करू हॅमॉक लावून भाई. आत्ताशे उठले बघा. हे किती वाजलेत बघा. 6:33 झाले. आत्ताशे उठले आणि म्हणते मी उठलो. मामा तू जेव्हा बाहेर गेला ना तेव्हा मी उठलो होतो. मी सगळं ऐकत होतो. पळलो गाईज. मी पळलो तुमच्या समोरच आहे सगळं. किती खोटं बघतोय, किती खोटं बोलतोय. बसत होता मग मी व्हिडिओज काढत होतो. पळत होतो का मी? बळच आपलं बोलतोय तसं काय. मी उठलो भाई. मी लवकर उठलो. डेंजर झोपतो भाई हा. एकदा झोपला ना की संपला विषय याचा. उठतच नाही कुणी काही करा. रात्री आहे ना ती गाय आहे ना हे बघा ती आहे ना इकडून जाते तिकडनं परत येते. रात्री आहे ना ती इथं आली होती इथं
आणि खूप जोरात एकदम हंबरडा फोडला तिने भाई. माझे कान मी डचकलो, तुम्हाला मी बोललो ना मागच्या व्हिडिओमध्ये, तसं मी डचकलो. हा भाई डारा डोर झोपला, ह्याला काय घेणं देणंच नाहीये भाई. पाऊस तरी किती वाजेपर्यंत पडला ते तरी माहितीये का? मी सांगितलं म्हणून आहे बघा. उठ. हा सनराईज आपल्याला नाही भेटणार आहे गाईज. मी लावलेला टाइम लॅप्स, बट सनराईज इकडनं होणार आहे. सो ते व्ह्यू काय एवढा खास भेटणार नाही आणि तो बराच लेट होणार. ऑलरेडी खूप उजेड झालेला आहे, सो त्यामध्ये काय मजा नाही. म्हणून मी टाइम लॅप्स बंद करून टाकलेला आहे. लास्ट जे तुम्ही फुटेज बघितलं ना, त्यानंतर आम्ही परत झोपलो होतो. आत्ता 8:30 वाजले. चेंज करून आम्ही आलोय. अभि थंड पाणी में नहाना चाहिए सुबह. सगळं चहाचं सामान वगैरे इथं आणून ठेवलंय. मस्त आंघोळ करू आणि इथेच बसून चहा बनाएंगे, चाय पियेंगे. आज आपली दुधावाला चहा नाही, आज मस्त ब्रँडी आहे, ब्लॅक टी पियेंगे. अभी पहिले तो जाते थंड पाणी में, पाणी बघू किती थंड आहे. हा लय थंड आहे पाणी. मजा येणार आहे गाईज. चलो लेट्स स्विच टू गोप्रो. 3, 2, 1 गो. हाँ भाई, ठंडे पानी में नहा के जो मजा आया है वो क्या ही बताऊं मैं तुम्हें. अब अपन करेंगे चाय बनाएगा भाई. मस्त इथं पार्ले जी आहे बघा, पार्ले जी और चाय बेस्ट. हा माणूस तर काय चहा पिणार नाही, कारण दुधावाला चहा नाही ना, काळा चाय. तर भाईचे नखरे दुधावाला चहा. पण तू काय बोलला? नाही पिणार बोलला. मी कधी पिलाच ना, एक बार पिया तर उलटी घेते. खोटं बोलतो. फायनली आपण जे नवीन खरेदी केलं होतं ना, हे विंडशील्ड जे रात्री तुम्हाला सांगत होतो, त्याचा उपयोग आत्ता झालाय. कारण इथे जरा हवा लागते गॅसला, सो आपण हे असं प्रोटेक्ट केलंय. आणि इकडे आपली ब्रँडी बनते, ब्लॅक टी विथ द ब्युटिफुल व्ह्यू अँड दिस उंद्र व्ह्यू. ओके. पार्ले आंघोळ केली तरी तू पारूच वाटतोय भाई. मी आज पाण्यात डुबलो, तू तर तोंड बी धुतलं भाई. फ्रेशनेस बघा माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला झलकत असेल, असं दिसत असेल की मी किती फ्रेश आहे. आणि हे बघा वांडर बोला अब तू देख. नहीं इधर ले पूरा कैमरा मुंह में डायरेक्ट. अरे वारं खूप आहे. अर्धा चाय आपला वेस्ट गेला. धरणी मातेला आपला थोडासा चहा गेला. तू पिणार आहे? नाही पिणार ना, ठीक आहे. यस, चाय के साथ बिस्कुट खाएंगे. रुद्र को नहीं पीने का चाय, तो रुद्र नहीं पिएगा भाई. चाय बिस्कुट विद द व्यू दाखव त्यांना भाई. आता चहा दाखव. अभी व्यू दिखाऊंगा पूरा, फिर चाय दिखाऊंगा. बेस्ट. बाय द वे, पावसाचं परत वातावरण झालंय. हे बघा मागं पूर्ण ढग आले. सो पटापट आपण खाऊन घेऊ, आवरू आणि निघूया तिकडनं. आता देन विथ द चाय पार्टी. आता आपण जो आपला सेटअप आहे तो सगळा आवरू आणि मग इकडनं कल्टी मारू, कारण पाऊस भाई कधी पण टपकू शकतो आता पाऊस. टाइम चेक मंडळी, इट्स 9:39. पूर्ण सगळं काय क्लिअर केलंय बघा. बिलकुल पण कचरा नाही ठेवलेला. तुम्ही पण जर कुठे कॅम्पिंग वगैरेला जाताय तर कचरा बिलकुल करू नका. जे काय तुम्ही कॅरी करताय ते तुमच्या संग परत एका गार्बेज बॅगमध्ये कॅरी करा आणि नंतर जिथे कुठे तुम्हाला डस्टबिन मिळेल तिथे डंप करून टाका. सो आता आम्ही निघतो इकडनं, कारण पावसाचं काय बोलता येत नाही. सो फटाफट पॅक केलं भाई. लय रप पॅक केलं. घरी जाऊन टेंट आणि जी स्लिपिंग बॅग आहे ना तिला जरा नीट साफ करावं लागणार आहे, कारण मातीने पूर्ण लाल झाली आहे ती. अभी चलते हैं, बोलते हैं बाय बाय इस प्यारे से नज़ारे को.
बाय बाय. कशी मजा आली का नाही तुला? येस मजा आली. किती आउट ऑफ 10 किती रेट करशील? 9. 1 मार्क कुठं गेला? 1 मार्क कुठं गेला? पाऊस. हा पण ठीक आहे ना, ते पण एक्सपिरियन्स भेटला आपल्याला. पावसात कॅम्पिंग करायचा एक्सपिरियन्स भेटला. चलो अभी निकलते यहाँ से. बाय बाय. देन विथ द क्लाइंब भाई आम्ही त्या तिकडे होतो. ते झाड दिसतंय ना, त्या तिकडे होतो कॅम्पिंगला. आणि हा पूर्ण स्टीप डोंगर आहे. शॉर्टकटच्या नादामध्ये डायरेक्ट चढावा लागतो. आणि आपली बाईक तिथे पार्क आहे आणि इथेच आहे समोर बाळूमामाचं मंदिर. तर हा व्लॉग इथेच संपूयात. आय होप सो तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट नक्की करा भाई. तुमच्या कमेंटमुळं व्हिडिओचं एंगेजमेंट वाढतं आणि त्यामुळे अजून लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचतो. सो प्लीज कमेंट करा अँड सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन आहात तर. असंच कॉन्टेंट तुम्हाला बघायला मिळेल. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. सायनिंग ऑफ हेमंत राऊत. बाय बाय गाईज, भेटू नंतर काही येतील आता.